Hello. Next structural steel section is rolled standard sheet sections, that is ISSH, Indian standard sheet sections, plates having thickness less than 5 mm. These plates are having thickness always less than 5 mm, and it is designated as ISSH 1800 into 600 into 4. This number indicates that the different sizes of sheet having length 1800 mm, breadth 600 mm, and thickness 4 mm. These are the sum of sizes, standard sizes. There are various standard sizes available in these types of sheets used for construction of boxes and vehicle bodies. These types of sheets are specially used to make a very large boxes, sheet boxes, for storage purpose, or for carrying different materials through boxes, and to make vehicle बॉडी पार्ट्स और व्हेकल बॉडीज आणि तो व्हेकल्समध्ये ज्या लार्ज व्हेकल्स असतील, म्हणजे बस, ट्रक्स, अशा ज्या मोठ्या साईजच्या व्हेकल्स असतील त्यांच्या बॉडीज, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल त्याचे भरपूर पार्ट्स हे अशा व्हेरी थिन टाईपच्या शीटचे बनलेले असतात. त्याचे पत्रे जे असतात ते म्हणजेच ह्या टाईपच्या शीट्स आहेत. त्याच्यानंतर इंडियन स्टँडर्ड फ्लॅट्स ISF. मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, इंडियन स्टँडर्ड ISचा लॉंग फॉर्म तुम्हाला फिक्स असणार आहे, इंडियन स्टँडर्ड, अँड इथे फ्लॅट्स ISF. इट इज डेजिग्नेटेड ॲज ISF 10x3, 10x5 अशा सायझेस राहतील त्याच्या. तर हे नंबर्स त्याचे साईज डिनोट करतात. फ्लॅट ऑफ विड्थ 10 mm अँड थिकनेस 3 mm. तर इथे ही जे डायग्राममध्ये दिसतं आहे ती जी फ्लॅट्स आहेत, इथे फ्लॅट्स जे दाखवले त्याची विड्थ 10 mm आणि त्याची थिकनेस 3 mm आहे. लेंथमध्ये ते जनरली मग लेंथमध्ये स्टँडर्ड सायझेसमध्ये अवेलेबल असतात. काही मीटरपर्यंत लेंथ असतील त्याचे, 2 मीटर, 5 मीटर अशा. पण ह्या ज्या 2 डायमेन्शन इथे दिसतात आपल्याला, ते म्हणजे एक तर त्याची थिकनेस ती 3 mm 5 mmच्या रेंजमध्ये असते. इथे जनरली त्या 3 mm आहेत, आणि बाकीची जी विड्थ आहे त्याची जी दिसते, ह्या स्ट्रीप ज्या दिसतात त्याची ती विड्थ मात्र 10 mm आहे. These are available in suitable widths varying from 10 mm to 400 mm. इथे 10 mmच्या दाखवले आहेत, पण त्याची ज्या सायझेस आहेत स्टँडर्ड सायझेस व्हॅरी होतात 10 mm पासून 400 mm पर्यंत. मग ते इंटरवलने असतात. 10 mm असेल, 50 mm असेल, 100 mm असेल, 150 to 100 mm, ते अशा प्रकारचे 400 mm पर्यंत त्याच्या विड्थ व्हॅरी होतात. आणि थिकनेस व्हॅरिंग फ्रॉम 3 mm to 40 mm. जे थिकनेसची पण रेंज आहे ती 3 mm पासून 40 mm पर्यंत आहे. 36 मध्ये इवन नंबरमध्ये काही आहेत, ऑड नंबरमध्ये पण त्याच्या थिकनेस अवेलेबल असतात. अँड दीज आर यूज्ड फॉर स्टील ग्रिल वर्क, फॉर विंडोज अँड गेट्स. अशा टाईपच्या स्ट्रीप स्पेशली तुम्ही ग्रिल वर्क
विंडोचं असेल किंवा गेट्स असतील. आपले गेट जे मोठे बाहेरचे मेन गेट्स जे असतात त्याच्यामध्ये पाहिलेलं असेल अशा स्ट्रीप असतात. या ज्या फ्लॅट स्ट्रीप ज्या दिसतात या अशा टाईपच्या स्ट्रिप्स तिथे यूज केलेले असतात. स्टील ग्रिल वर्क असेल ते मग विंडोज असतील किंवा गेट्स असतील. स्पेशली विंडोजमध्ये ज्या स्लायडिंग विंडोज असतात त्या ठिकाणी काही आणि जे मेन एंट्रन्स गेट असतात त्या गेटच्या कन्स्ट्रक्शनसाठी पण ह्या टाईपच्या स्ट्रिपचा यूज होतो. नेक्स्ट आहे रोल्ड स्टील ट्यूब्स. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये तसं तर नावावर नाही समजतं आहे. त्याचे नेम्स इटसेल्फ इंडिकेट्स दॅट दी सायजेस अँड इट्स शेप्स. इनर डायमीटर वॅरिंग फ्रॉम 15 to 150 mm. इनर डायमीटर त्याचे 15 mm पासून 150 mm पर्यंत असते. ते साईज दिसतात म्हणजे आपले जे PVC पाईप आपण पाहतो तसेच टाईपचे एक प्रकारच्या ह्या पाईप्स आहेत, पण त्या स्टीलच्या आहेत. स्टील पाईप्स तुम्ही बऱ्याच ठिकाणी जे सिवर्ससाठी किंवा काही ठिकाणचे ट्रसेस फॉर्मवर्क्स बनवण्यासाठी फॉर्मवर्क्स आपल्या माहितीचे आहेत. फॉर्मवर्क्स तुम्ही पाहता नवीन स्टील फॉर्मवर्क जे असतात साईटवर त्यांच्यासाठी ज्या यूज होतो त्याचा यूजेसही इथे मेन्शन केलेले असतीलच. थिकनेस वॅरिंग फ्रॉम 2 to 5.4 mm. थिकनेस फार कमी थिकनेस असणारे पाईप आहेत. हे तुम्ही थिकनेस पाहिलेली असेल. फार कमी थिकनेसचे असतात स्टील पाईप्स. इनर डायमीटरची रेंज पाहिली 15 to 150 mm. थिकनेस 2 to 5.4 म्हणजे 5 म्हणू शकतो त्याला mm पर्यंत. अँड दीज आर द इफिशियंट स्ट्रक्चरल सेक्शन्स फॉर फॉर्मवर्क अँड ट्रसेस. मी आता सांगितलं स्टील फॉर्मवर्क जे साईटवर जे आपण पाहतो होता. स्टील फॉर्मवर्क हे जनरली मल्टी स्टोरेड बिल्डिंग्स ज्यावेळेस आपल्या कन्स्ट्रक्ट करावे लागतात त्या ठिकाणी स्टील फॉर्मवर्कचा यूज होतो. ट्रसेस असेल, ट्रसेस जिथे कन्स्ट्रक्ट करायचं त्या ठिकाणी पण ट्रसेसमध्ये जनरली मोस्ट ऑफ द केसेसमध्ये तशा त्या अँगल सेक्शन्स जे काही आपण पुढे पाहणार आहोत. अँगल सेक्शन्स इक्वल अनइक्वल अँगल सेक्शन्स, टी सेक्शन्स यांचा जास्त यूज होतो. पण त्याचबरोबर या रोल्ड स्टील ट्यूब्सचा पण मोठ्या प्रमाणात तिथे यूज होतो. तर हे परत तिसरे 3 स्ट्रक्चरल स्टील सेक्शन पाहिले आपण पहिल्या व्हिडिओमध्ये. याच्या मागच्या व्हिडिओमध्ये 3 स्ट्रक्चरल स्टील सेक्शन पाहिले होते. याच्यानंतर हा 4th, 5th आणि 6th या व्हिडिओमध्ये. 4th त्याच्यातला रोल्ड स्टँडर्ड सीट सेक्शन्स, त्याच्यानंतर इंडियन स्टँडर्ड फ्लॅट सेक्शन्स हा 5th नंबरचा, आणि 6th नंबरचा रोल्ड स्टील ट्यूब्स. हे काही परत महत्त्वाचे स्ट्रक्चरल स्टील सेक्शन्स आपण इथे स्टडी केले. याच्यामध्ये मी अगोदर सांगितलं क्वेश्चन तुम्हाला त्याचे शॉर्ट फॉर्म दिलेले असतात एक्झाममध्ये, त्याचे लाँग फॉर्म विचारतात किंवा जनरली हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ड्रॉ दी क्रॉस सेक्शन्स ऑफ डिफरंट स्ट्रक्चरल स्टील सेक्शन्स. त्याचे क्रॉस सेक्शन विचारतात म्हणजे ज्या हे छोटं डायग्राम मी क्रॉस सेक्शनवाल्या ड्रॉ केलेल्या आहे त्याही ड्रॉ केल्या तरी चालतात. ओके, तर नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.